छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराची घटना घडली, तर लग्न मोडल्यानंतर झालेल्या वादातून गोळीबार केल्याची सूत्रांची माहिती आहे। लग्न जुळल्यानंतर ते मोडल्यानं वाहनामध्ये बसलेल्या प्रवाशांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात, या घटनेच्या संदर्भात अधिकचा तपास करत आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगरमधील एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गोळीबार झालाय। लग्न मोडल्यानंतर झालेल्या वादात हा गोळीबार करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर लग्न जुळल्यानंतर ते मोडल्यानं वाहनामध्ये बसलेल्या प्रवाशांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराची घटना घडली। लग्न मोडल्यानंतर झालेल्या वादामध्ये गोळीबार झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर लग्न जुळल्यानंतर ते मोडल्यानंतर वाहनामध्ये बसलेल्या प्रवाशांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। तर या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात, घटनेच्या संदर्भात आता पोलिसांनी तपास देखील सुरू केलेला आहे। मात्र एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय। लग्न मोडल्यानंतर वाद झाला आणि त्या वादातून गोळीबार केल्याची ही सगळी घटना आहे। तर पोलिसांनी या घटनेच्या संदर्भातला अधिकचा तपास आता सुरू केलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सगळा गोळीबार झाला। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात। सचिन, क्षुल्लक कारणावरून गोळीबाराची घटना घडली, जमलेलं लग्न मोडलं आणि त्यानंतर त्या वादामध्ये गोळीबार करण्यात आला। नेमकं प्रकरण काय आहे? शुभमजी, छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना समोर आलेली आहे। घटनास्थळी फायरिंग केल्याच्या नंतर बंदुकीचं जे काही म्हणजे गोळी जी असते, गोळीचं जे काही शिसं उरतं, केस उरती, ती केस सापडलेली आहे। मात्र हा संपूर्ण प्रकरण काय हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात। कारण एक लग्न जमलं होतं, दोनही पक्षात म्हणजे वधू पक्ष असेल वर पक्ष असेल, दोघांचंही लग्न जमलेलं होतं। त्यानंतर घरच्या नातेवाईकांचा जो काही वाद होता तो उफाळून आला। त्या वादामुळे हा संपूर्ण प्रकार घडला। मात्र या ठिकाणी जे काही ठरलेलं होतं सोनं देण्या घेण्याचं, त्या संदर्भातही चर्चा झाली। मात्र तरी सुद्धा हा वाद थांबलेला नव्हता। यातील काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या आणि छोटासा वाद हा मोठा झाला होता, त्यामुळे हे लग्नही तुटलं। आणि त्यानंतर ज्या ठिकाणी फायरिंग झाली, म्हणजे जी गाडी उभा होती, गाडीवर प्रवास चालू होता, तर गाडी उभा असताना त्या ठिकाणी गोळीबारही झाला। कारण त्या ठिकाणी आढळलेलं शिसं जे आहे त्यातून हे कळतंय, जी काही रिकामी निकामी झालेली गोळी आहे, शिसं पडतं मागं, त्यावरून समजतंय की या ठिकाणी फायरिंग झालेली आहे। घटनास्थळी पोलीस पोहोचले, त्यांनी तपासणी केली आहे। तर दुसरीकडे हा वाद जो आहे तर हा दोन कुटुंबातील वाद आहे। मात्र फायरिंग कुणी केली, या ठिकाणी दगडफेक कुणी केली किंवा या ठिकाणी जो काही वाद निर्माण झाला आहे तो कुणी केला हे माहीत नाही। मात्र यातून हे स्पष्ट होतंय की या लग्नातून मोडलेल्या झालेल्या वादानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। शुभमजी, अगदी सचिन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट एकंदरीत त्या प्रकरणाच्या संदर्भातले आणि या घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।